वसमत साहेब जय जिजाऊ जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण कोण म्हणते देत नाही कोण म्हणते देत नाही कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटील तुम मागे बळाव मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण जिथे जागा असेल तिथे आता बसून घ्या. वसमतमध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आपण महाराष्ट्रातले करोडो मराठा समाजातले मित्र मोठे व्हावे म्हणून एकत्र आले. मराठा समाजाला आरक्षण दिले जावं, मराठा समाजाचे मित्र मोठे झाले पाहिजे या दृष्टिकोनातून
माध्यमातून अनेक दशकांपासून हा मराठा आरक्षणाचा घराघरातल्या मराठीचे लेकरं होते वाढले म्हणून हा मराठीने संघर्ष उभा केला. रात्रंदिवस आवाज कष्ट करून आपले लेकरं आपल्या मायबापाने शिकवले आणि त्यानंतर त्या लेकरांनाही नोकरी लागावी तो मोठा व्हावा हे प्रत्येक आई बापांना स्वप्न होते. त्याला बाहेरचा वगैरे आराधा करणारे स्वयंसेवक आपलं बोलिंग एक दोन खाली बसवलं स्वयंसेवकाचं मोहन महाराजाचं ते गाव सगळ्यांनी आता आवाज बंद करायचा. जिथं जागा भेटेल तिथं बसायचं. कुठल्या अवघड जागेवरती बसू नका. सगळे खाली बसतील. जे उभं राहणार आहेत ते मराठी असणार नाही. बसा खाली. खाली बसा सगळे. आवाज बंद. फक्त त्याला बोलते ऐका. भीतीवर बसलेले लवकर खाली व्हा. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी या महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आणि ही लढाई अखेर अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नोंदी शोधायला सुरुवात झाली आणि मराठा समाजाच्या नोंदी सापडायला सुरुवात झाली. साहेब काय टाकायला लागले तुम्ही? पाणी पाण्यात फवारा. नवीनच प्रयोग करायला लागला की सरकारला जाण्यासाठी. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मराठ्यांनी संघर्ष उभा केला आणि मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या. आजपर्यंत महाराष्ट्रात 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. ज्या 75 वर्षात जाणून बुजून मराठ्यांना दिल्या जात नव्हते किंवा मराठ्यांना आरक्षण असं दिलं जात नव्हतं. शेवटी मराठ्यांनी संघर्ष उभा केल्यामुळं मराठ्यांच्या लेकराच्या वाट्याला पुन्हा यश प्राप्त व्हायला लागलं. आज शिक्षण घेताना आणि नोकरीच्या विद्यार्थ्यांना आता ते आरक्षणाचं सर्टिफिकेट कामाला यायला लागलं. परंतु ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी काय, हा प्रश्न आपण ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी उपस्थित केला त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून शिष्टमंडळ आलं. त्याच्यात त्यांनी अभ्यासक आणि तज्ञ आणले, न्यायाधीश सुद्धा आणले. पर्याय काय करायचं, ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी काय पर्याय द्यायला पाहिजे म्हणून चर्चा सुरू झाली. या चर्चेत 1 महिना पूर्ण गेला. नेमकं काय केलं पाहिजे सरकारनं अभ्यास करायला सुरुवात केली. आपणही पर्याय दिले, सरकारनं सुद्धा पर्याय दिले. नेमक्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं पण नोंदी नसणाऱ्याला द्यायचं कसं, यावर चर्चा सुरू झाली. आणि सगळे सोयरे हा शब्द दिला गेला सगळ्यांच्या मतानं, सरकारच्याही मतानं आणि मराठा समाजाच्याही मतानं. शेवटी त्याच्यावरती एकमत झालं. 2 महिने सलग
ज्यांना बसत नाही त्यांना तर पाय दाखवू. खाली बसा वर बसा एवढं आता खाली बसा वर बसा. सरकारनं सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून एक शब्द फायनल केला गेला आणि त्या शब्दावरती सरकारनं जवळपास 1 ते 1.5 महिना अभ्यास केला. सगळे तज्ञ बोलवले आणि जनरल पासून सगळे त्यांचे असणारे सगळे अभ्यासक त्यांनी उभा केले. हिंदू कोड बिल मध्ये सगळे सोयरा शब्द आहे. तर मग ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाही आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर आरक्षण नसलेल्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण देण्याचं ठरवलं. सरकारनं राजपत्रित अधिसूचनाही काढली. कारण कायद्यात जर बदल करायचा असला तर तुम्हाला अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. मराठ्यांची मागणी ही वेगळी नाही. मराठ्यांची वेगळी मागणी असती, नवीन मागणी असती तर काढला असता, आदेश काढला असता. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्यासाठी कायद्यात बदल करावा लागणार. म्हणून सरकारनं अधिसूचना काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागते. 2001च्या कायद्यानुसार ओबीसीना आरक्षण दिलं गेलं. त्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी खाली होतो का तू आणि तिकडे येतो इकडे खाली मोठी जागा नव्हत ना करतो इकडे आरक्षण आहे. शीट मोठा होय आरक्षण कसं असतं मला समजून सांग. आरक्षण समजून घ्या. आरक्षण मध्ये काय सांगा. तुम्ही आरक्षण समजून घेतलं तर आईवडिलांना कळणार. तुम्ही आता गीताच्या भांडीवर जाऊन बसला आई बाबाचे कॅरेट कसं गेले व्हायला तो हातात मोबाईल कडे सोडे बोलून कसं काय करणार कसं काय तुम्ही कोणी व्हायला म्हणून ना आणि तू मोबाईल मध्ये इकडे काय सांगितलं तेव्हा लहानच्या भाषणात काय झालं ते सांगणार मला तो म्हणणार आहे की म्हणून बोलतो मी ऐकलं नाही. सुशिक्षित पोर हुशार बाकी ज्यांचे लेकर हुशार झाले ते शिकले आणि त्यांनी आईबाबा सुद्धा सांगितलं की अरे आज कधी येतात म्हणून सोडण्याचा सगळ्यांनी आपल्याला सुद्धा त्याच शिक्षणावर जायचंय. म्हणून तुम्ही सुद्धा सगळे लेकर शिका. रात्रंदिवस संघर्ष तुम्ही मोठे व्हावेत म्हणून राजपाट त्यासाठी हे करणं सुरू होतं. शेवटी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं ठरवलं. परंतु आणखी त्याची अंमलबजावणी केली की सगळा डाव देवेंद्र फडणवीस टाकला. मी 6 महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर एकही शब्द बोलले नाही. पण मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विरोधात जर कोणी बोलला तर मी मात्र त्याला सोडीत नाही. कोणत्याही जातीचा असतो. 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. नागपूरच्या अधिवेशनाची घोषणा झाली. 15 तारखेला अधिवेशन घ्यायचं म्हणून ते 20 तारखेवर ढकललं. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांवरती डाव टाकला. जसं 2018ला त्यांनी खोटं आरक्षण दिलं त्यांनी दिला आणि वकील सुद्धा त्यांनीच विरोधात उभा केला. तो त्यांना श्रद्धे देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतो. माणूस श्रद्धे देवाला म्हणत असतो. तो वकील फडणवीस साहेबांना श्रद्धे म्हणतो.
त्यानेच मराठ्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि 18ला आरक्षण घातलं. हे आरक्षण 10% देण्याचा घाट देवेंद्र फडणवीस यांनीच घातला. अधिवेशन हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलंय आणि आरक्षण दिलं गेलं 10%. जे आरक्षणच टिकणार नाही ती देवेंद्र फडणवीसांचा हा डाव. 10% आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांचा पाठीमागं ठेवलं. इतका द्वेष त्यांच्या पोटात आहे मराठ्यांविषयी. मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाठीमागं ठेवली आणि 10% आरक्षण जे मराठ्यांनी मागितलंच नाही ते दिलं. आता वसमतच्या बांधवांना माझा एक प्रश्न आहे. तुमची जमीन वसमत मध्ये, तुम्हाला जरी इथून सिंधुदुर्गला दिली तर जमल का? जाणं काय होतं 2 एकर तिथे तिथून रोज जाऊन जाता खुरपायला जमल का? काय रोज परत घरी इथंच यायचं, रोज परत तिथंच जायचं. जाता का 500 किलोमीटरवर? तुम्हाला जायला 2 रात्री पाहिजे जाऊन खुर्ची जाता. आमचं आरक्षण कुठं आहे? ओबीसी. तुम्ही कुठं देताय आम्हाला? 10%, 50%च्या बाहेर. म्हणजे आम्ही 50%च्या. आम्हाला वरती का फिरायला लावता तुम्ही? काय कारण तुम्हाला वरती द्यायचं? त्याचं कारण तर सांगा. मी विचारलं त्यांना कारण. विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी अहवाल स्वीकारलाय, तो कॅबिनेटने मंजुरी केलाय. आज मी विधानसभेच्या पटलावर तो अहवाल ठेवणार आहे. अहवाल ठेवताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय. जर मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला तर कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. 50%च्या आत 27% आरक्षणात. मग तुम्ही त्या 50%च्या आत का घेतलं नाही? वेगळा प्रवर्ग करण्याचं कारण काय? ते 50%च्या वर वेगळा प्रवर्ग केलेलं आरक्षण टिकतच नाही. 2018ला नाही टिकलं, आता कुठून टिकल? देण्याच्या अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही म्हणायचे आम्ही ते आरक्षण टिकवणार आहे, ते आरक्षण पक्क आहे. आता कमून म्हणणार 2-3 दिवसात? कारण न्यायालयाने निर्णय दिलाय हे जे 10% आरक्षण दिलं हे नोकर भरतीत, आता जी भरती आहे त्या भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही. केलं का वाटलं मराठ्यांचं पुन्हा? मग ते कशाला दिलं? ते आरक्षण नेमकं कशाला? एसटीनं जायला आम्हाला दिलंय का? मग अर्ध तिकीट दिलंय कशाला? ते मेडिकल मध्ये वापरता येत नाही, इंजिनिअरिंग मध्ये वापरता येत नाही. मग ते आरक्षण देण्याचं कारण काय? याला कारण आहे देवेंद्र फडणवीस, दुसरं कोणीच नाही. जाणून बुजून डावरातला, जाणून बुजून. आणि स्वप्न बघायचं 2018 सारखं. 2018ला स्वप्न बघितलं, मराठ्यांना कोटा आरक्षण दिलं. खूप दिवसानंतर मराठ्यांना ते आरक्षण मिळालं होतं म्हणून मराठा समाज खुश होता की चला मिळालंय, आपले लेकरं आता मोठी होती. मराठ्यांना माहित नव्हतं हे आरक्षण टिकणार नाही म्हणून. मराठ्यांनी गुलाल उधळला आनंदाच्या भरात. त्यांच्या लक्षात आलं नाही ते 13% आरक्षण उडणार आहे म्हणून. आणि ते आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं. पण मराठ्यांनी उपकार नाही ठेवला. ज्यावेळेस यांनी 2018ला मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी 106 आमदार यांना निवडून दिले. मराठा कोणाचा उपकार नाही ठेवत. ते स्वप्न आता बघितलं. मराठ्यांना 10% आरक्षण द्या आणि पुन्हा निवडून या. याचिका पण त्याचाच वकील करणार आणि त्यांनी केली सुद्धा. ज्या दिवशी 10% आरक्षण दिलं 20 तारखेला
त्याच दिवशी त्याच्या वकिलानं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली, ते आरक्षण रद्द करण्यासाठी. म्हणजे गुरु देणार आणि शिष्य ते आरक्षण घालवणार. वारे डाव. तुम्ही मराठ्यांना नाही येण्यात काढू शकत. यावेळेस आरक्षण 10% दिलं, मराठ्यांनी गुलालच नाही उधळलं. आणि त्यांचं स्वप्न होतं मराठी गुलाल राज्यभर उधळतील 10% दिल्यामुळं, आणि आपण ही निवडणूक मारून नेऊ. आता त्याच्यानंतर रद्द झालं तर म्हणता येईल हे मॅटर आता न्यायालयात. जेव्हा निकाल लागल आम्ही तुमच्या बाजूला लढतोय, मोठाले वकील लावले, अशी भाषा आपल्याला ते शिकवणार. मग मोठाले लावू नको, बारकोले लावू नको, द्यायचं तर खरं दे, नाही तर आमच्या दारात उभा राहू नको. देतोच कशाला? मराठ्यांनी गुलाल नाही उधळला, त्यांच्यातच गुलाल उधळायला चालू केलं. त्यांना वाटलं आपल्या जर उधळला तर मग महाराष्ट्रात गुलाल उधळायला सुरुवात होईल. 5-25 जण जमले, हे त्याच्या टकोऱ्यावर टाकीत आहे, ते त्याच्या टकोऱ्यावर गुलाल टाकीत आहे, हे मंत्री त्याच्या कपड्याला हातापाशी तो गुलालाचे, ते त्यांच्यातच 25 जण. काही एकाच्या डोक्याला केसर होते, चप्पीवर टाकीला गुलाल, ते लाल बायलाचा निघाना काय व्हायना ते गुलाल. मराठ्याने नाही उधळला, उधळू द्या तुमच्या डाव होता आणि तो मराठ्याने ओळखला. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिलंय, त्यात मराठा समाज खुश आहे. आता जे आरक्षणच टिकणार नाही त्याच्यात मराठा खुश कसा राहील? माझा वसमत करायला जाहीर प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते 10% आरक्षण जे खोटं दिलंय, ते आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? ही मुंबई दिल्लीपर्यंत दावत जाऊ द्या, एक मताने सांगा तुम्हाला ते आरक्षण मान्य आहे का? आणि मग हे आरक्षण कोणाला मान्य? ते म्हणतात मराठा खुश आहे. 10-5 जण तुमच्या भोवती हिंडतात त्यांना का? मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले ते. देवेंद्र फडणवीसांनी मायबापांना दुसरा डाव टाकला, 10% आरक्षण याला घ्यायला लावा. मला यांनी याच्या तोंडानं सांगावं हे आरक्षण टिकतंय, हे आरक्षण चांगलं आहे असं मराठा समाजाला सांगा. मी नाही सांगू शकत, कारण मी माझ्या मायबाप मराठा समाजाला मानलंय, त्यांच्याशी खोटं बोलू नाही शकत मी. जे आरक्षणच टिकणार नाही ते आरक्षण जर मी मराठा समाजाला घ्या म्हणलो आणि ते जर रद्द झालं तर करोडो मराठा पोरांचं वाटोळं करून त्यांचं मी केलेलं पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. ते 10% नाही स्वीकारलं तर याला अटक करा. मला का? तर सत्तेच्या मधला आणि मराठ्यांच्या मधला हा काट आहे. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी रातपाट एक करून जीवाची बाजी लावून मी लढतोय. म्हणून मी हा काटा बाजूला सारखा लागल ती शक्ती मी उभा करायला तयार आहे, असा आदेश साहेबांनी दिला, फडणवीस साहेबांनी. अरे साहेब मला अटक करायला निघालाय. हो, हिम्मत लागते त्याला अटक करायला, हिम्मत. यांना खोटं आरक्षण द्यायचं आणि आम्ही ते घ्यायचं, मग आम्ही चांगले. आणि नाही घेतलं तर मग दुश्मन टाका मध्ये. बेल तुमची कोणाला मध्ये टाकायला? ते बेले, ते भ्रष्टाचारी होते म्हणून बेले, त्यांच्या मागे ईडी लावली म्हणून ते मध्ये आले. त्या देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या भाजपाचं केंद्रापासून राज्यभर वाटोळ करून टाकलं. आधी म्हणायचा अशोक चव्हाण असा आहे त्याला मध्ये टाका,
आता त्याच्या भोवती हिंडतोय. म्हणे ते अजित पवारांनी 70,000 कोटी रुपये खाल्ले, याला मध्ये टाका. तो बी सुगंध अगरबत्ती असल्यासारखा त्याच्या भोवती हिंडतो. माझ्याकडं 62 आमदार म्हणजे मंत्री असं भ्रष्टाचार केलेले पत्र त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी आणून दिले. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, तुमच्यात खरंच दम असला आणि तुम्ही प्रामाणिक वागत असाल तर त्या भ्रष्टाचारी सगळ्या मंत्र्यांची साठी लावा. माझे काय लावता? सगळं भाजप पुढे आणलंय तुम्ही. खोटं बोलून गोरगरीब जनतेचे मतं घ्यायचे आणि तुमची हुकुमशाही त्यांच्यावर लादायची. माझ्यावर SIT आणि भ्रष्टाचार करणारे तुमचे शेजारी फिरतात. वारे राज्य चालवायला निघालात. हे सगळ्या जाती धर्माचे आता लक्षात आले. यांना भ्रष्टाचार करणारा देव आणि प्रामाणिक काम करणारा दुश्मन त्याला मध्ये टाका. त्या भोपाळमध्ये मध्य प्रदेशच्या मोदी साहेब म्हणले अजित पवारांनी 72,000 कोटींचा घोटाळा केलाय. वो अंदर जाएंगे. अंदर तर जाएंगे म्हणले, अंदर नाही गए. दुसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री होय हो. अरे धंदा म्हणजे यांचा भ्रष्टाचार. आदल्या दिवशी कुठे जाणार होता? जेलला. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री खातं कोणचं? अर्थ खातं. काय कवर वा, सत्ता चालवायला निघाले आणि गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलन मोडायला निघाले. SIT स्थापन केली आणि SIT काय बघणार आहे? आंदोलनादरम्यान कोणत्या दंगली झाल्या आणि कशा झाल्या, याला SIT असते काय? ही देशातली पहिली SIT असेल आंदोलन मोडीत काढण्यासाठी. वा गृहमंत्री, खूप छान माणूस लागला महाराष्ट्राला. राग असा येतो भयानक. राग का आलाय? खूपच राग. कसा मासा पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखाच. मी 17 दिवस उपोषणात होतो. काय बोललो काय नाही मला नाही माहित. उपोषणात चिडचिड होती. माय बहिणीवरून बोलले म्हणे अधिवेशनात. मी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा त्याच वेळेस व्यक्त केलेली. गेला असं माझ्या तोंडातून शब्द तर माय बहिणीला मी मानतोय, छत्रपतीचे विचार मानतो मी. त्या उपोषणात चिडचिड होती. बोललोय असं माहित नाही बोललो का नाही, आठवत सुद्धा नाही त्यावेळेस. पण फडणवीस साहेब उपोषण सोपी गोष्ट नाहीये. जरा उपोषण काय हे जर तुम्हाला बघायचं असलं 8 दिवस फक्त माझ्या शेजारी येऊन उपोषण करायला बसा. 17 दिवसाची सुद्धा गरज नाही, फक्त 8 दिवस बसा. तुम्हाला कुंकून हवा निघती लक्षात येईल तुमच्या. फक्त शेजारी येऊन बसा तुम्ही. तुम्हाला ढेरी सुद्धा राहणार नाही, पार मागं चिपकून जाणार. उपोषण काय असतं बघा. योगा करायची तुम्हाला गरज नाही फडणवीस साहेब. वजन कमी करायचं औषध माझ्याकडे. 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा. तुमच्या शिरा सुद्धा डॉक्टरला सापडणार नाही, कारण माया सापडत नाही. 10 डॉक्टर मला झटत येत. या गंधबार हाडूकच सापडत येत म्हणते सापडी शिर सापडी. आणि हाडकतच कोचित येत. जेव्हा लय मोठं फुगन तेव्हा म्हणजे धोकलं काय ना शिर नाही सापडी वाटतं. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. लोकांच्या जीवावर मोठे झालेले तुम्ही. आमचा कष्टाचा पैसा आहे, तुमच्यासारखा आमच्या जीवावर कमिलेला नाही. तुम्हाला नाही कळणार उपोषण म्हणजे काय. आई बहिणीवरून बोललो तुम्हाला इतकं लागलं, त्याला तोड नाही, इतकं लागलं. विधानसभाचं अधिवेशन सगळं डोक्यावर घेतलं बादरानं. पुरंचे पुरं अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त अर्थसंकल्पच सादर केला जातो. तिथं दुसरं काय बोललं जात नाही. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवसभर चर्चा होते. मायबाप मराठ्यांनो, मनोज जरांगेंना अटक करा, वारे अर्थसंकल्प. आणि गृहमंत्री रात्री ठरवतात आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगितलं सकाळी मंजुरी द्या. विधानसभेच्या अध्यक्षानं एसआयटीला सकाळी मंजुरी दिली. गृहमंत्र्यांनी 5 मिनिटात तिची अंमलबजावणी केली. मग तुमच्या हातात काय रोग आला होता का सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला? ते नाही चालत तुम्हाला. आई बहिणीवरून बोललो म्हणून सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. फडणवीस साहेब, तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या अंतरवालीच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. त्यावेळेस तुम्हाला तिच्यात आई बहीण नाही दिसली का? तिच्या छातीत गोळ्या लागल्यात. फडणवीस साहेब, तुम्हाला तिच्यात आई नाही दिसली का? तुमची ती आई आणि आमची ती नाही. हे कोणतं राज्य तुम्ही चालवता? त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली. तिची गोळी काढताना 1.5 लिटर पाणी निघाला देवेंद्र फडणवीस साहेब तिच्या पायातून. तेव्हा तुम्हाला आई बहीण नाही दिसली का? तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या मराठ्यांच्या आई बहिणीला विचारत नाही काय? बारीक बारीक पोरांच्या पोटात गोळ्या शिरल्यात. अंतरवालीच्या माता माऊलीच्या गुडघ्यात गोळ्यात. तिला आजही शेतात जाता येत नाही. आमचे संसार तुमच्यामुळे उद्ध्वस्त झाल्यात. मराठ्यांच्या 350 पोरांना आत्महत्या केल्यात. फडणवीस साहेब, आमच्या त्या आईचं कंपळाचं कुंकू फक्त तुमच्या मुळे पुसलाय. याचा बदला घेणार. तुमच्या आई बहिणीचं तुम्हाला इतकं वाईट वाटलं आणि आमच्या आई बहिणीची इज्जत काढायची, ते मात्र तुम्हाला चालतं. कोणतं राज्य चालवताय? छत्रपतींचे विचार तुम्ही कोणाला शिकवताय? तुम्ही माझ्या नादी लागू नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही गलत माणसाला खेटलाय. मी खानदानी मराठ्यांचा आहे. मुंडक्यावर बसून आरक्षण घेणार आहे. भीती कुणाला दाखवता? या जेलला फिरला मी भेट नाही. मायबाप मराठ्याला तुम्हाला सांगतो, आयुष्यभर जेलला सडन पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्ही फोडता कुणाला? आमिष दाखवता कुणाला? मी माझ्या मायबाप मराठ्यांशी नाही गद्दारी करू शकत. आरक्षण घेईन तर ओबीसीतूनच घेईन, त्याशिवाय सुट्टी नाही. यासाठी नेमताय, यासाठी त्यांच्या विरुद्ध नेमा आणि आता दूध का दूध पाणी होऊन जाऊ द्या. मराठ्यांनो, यांनी केलेली खोड तुम्हाला आणखीन एक सांगतो. ज्या माता माऊल्यांना मारलं ना, त्या माता माऊल्यांना ज्या पोलिसांनी मारला, त्यांना निलंबित केलं होतं. मी परवा रात्री माहिती घेतली. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या देवेंद्र फडणवीसने बढती दिली. बढती मारलंय म्हणून बक्षीस दिलाय. काय गृहमंत्री एका कलंक या राज्याला आणि आई बहिणीची भाषा आम्हाला शिकवतोय. आणि हरामी मराठ्यांचे आमदार आणि मंत्री त्याच्या बाजूला बोलतायत. मारला आमच्या आई बहिणीला. मंत्री आणि आमदार मराठ्यांचे, मार खाल्ला मराठ्यांच्या आईनं. आणि मराठ्यांच्या आईच्या बाजूने बोलण्याऐवजी हे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री
देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बोलतायत का? तर म्हणे मनोज जरांगे आमच्या नेत्याला बोलला, अरे नेता तुझा एक जात तुझी जातीकडून बोल, तू जातीचा आहे. नेत्याला बाप मानतो का जातीला बाप मानतोस? तुला येऊ दे आमच्या दारात यायचंय. तुम्हाला सांगतो, आपल्या लेकराचं वाटोळं करणारे हे काही आमदारांना मंत्र्याला इथून पुढे सोडायचं नाही. आपल्या मतावर मोठे झाले ते, यांचं पुरं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. यांच्या कंपनाला पिढ्यांना पार गुलाल लागू देऊ नका. आपल्या लेकराच्या विरोधात बोलणाऱ्याच्या आपले लेकर डोळ्यासमोर ठेवा. आता आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत. यांच्या लेकरासाठी लढायचं बाद झालं. आपले लेकर उस तोडायला जायची वेळ आली. आपले लेकर फाशी घ्यायला लागलेत. 1% हुकलं तर लेकरू घरापर्यंत यायला लागलाय. आरक्षणाची किंमत विचारा. 1% हुकलेल्या लेकराला ज्या बापानं कर्ज काढून मुलं शिकवलेत त्या बापाला विचारा आरक्षणाची किंमत. आपला असणारा नोकरदार वर्ग त्याची भरती सुद्धा होत नाहीये. आपला नोकरीतला टक्का कमी झालाय. मराठ्यांनी जरा सावध व्हा. ओबीसीतून तिकडे गेले माहितीच फेकून आणली जाऊन तिकडे ती ते आणतो माया पुढे टक्के टक्कोऱ्यात माया. कोणत्या गावात गेले ती इथेच ते असं बैठकीला येत असते असं वरून. आणलंच बा पुढं परत त्यांनी तो मग काय जमायचा अंदाज दिसा ना. येवल्यावर आलेला काय आयला खरं येवल्यावर कुठं गेला ना 8-10 दिवस झाले. तो तर काहीच बोला ना काय बर्फात पडला का कोण हिमालयात जाऊन गार बसलाय असं. तो सध्या काहीच बोला नाही. आता त्याला वाटलं असं बरं झालंय जाळ त्यांच्या दोघात चालू आहे तिकडे चलून दे आता कवर मोकळा झाला देव. त्याला बी सुट्टी नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचं वाटोळं केलं असेल तर त्यांनीच केलेलं आहे. मराठा आरक्षणाला विरोध करू. मराठ्यांनी या पुढच्या काळात सावध राहा. देवेंद्र फडणवीसांनी खूप डाव टाकायला चालू केली. त्यांनी खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस साहेब किती गैरवापर करणार तुम्ही तुमच्या पदाचा. याच मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे. तुम्हाला बुडाला टेकवायला मराठी वेळ लागू देणार नाहीत. तुमच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ मराठी राज्यभर करू शकतात एवढी ताकद मराठ्यात. त्या बीड जिल्ह्यात काही जेसीप्या लावल्या होत्या फुलं टाकायला. आता मी यांना प्रत्येक वेळेस बोलतो नका फुलं टाकू जेसीपीने. पोट्टे ऐकतच नाही. ही लावीत येतच. आता त्यांचं पोट दुखत आहे त्याला काय करू. देवेंद्र फडणवीसांचं पोट फुगलं. पोटातलं नळ सुद्धा फुगलेत मराठा द्वेषानं. तुम्ही जेसीप्या लावल्या की त्यांचं पोट दुखत. त्याने ववा खिशात ठेवायला पाहिजे. चालता खायचा नाही तर गोळ्या सांभाळायला एखादा माणूस ठेवायला पाहिजे. आता हे लोक टाकतात त्यांच्या पोटात दुखतं. त्यांचे अमित शहा साहेब आले होते संभाजीनगर आणि अमरावतीला का त्या यवतमाळला मोदी साहेब आले होते. त्यांच्या डोक्यावर फुलं टाकले नाही. त्याला मी काय करू. तुम्ही आनंद 200-300 क्विंटल दंड टकोर होता ना त्यांचे. आम्ही काय नको म्हणलो का. तुम्ही जळतातच कमू. फडणवीस साहेब तुम्ही कितीही माझे बोर्ड काढले राज्यभरातले मराठा समाजाचे. मराठ्यांनी आरक्षणाचे बोर्ड लावलेत. तुम्ही ते काढून किती गुन्हे दाखल केले तरी मराठे जास्त पेटलेत. तुम्ही एक काम केलं की मराठा 2 करायला लागलाय. तुम्ही माझ्यासाठी चांगलं काम केलंय. उलट तुम्ही जितके गुन्हे दाखल कराल तितका ताकदीनं मराठा एकत्र यायला लागलाय. बीडच्या जेसीपीवर तुम्ही गुन्हे दाखल केले. ओसमजमध्ये दुप्पट जेसीपी आल्या. मराठे भेद नाही. तुम्ही मराठ्यांना आडव्यात जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही एक गुन्हा दाखल केला की मराठे जास्त ताकदीनं मला फौज तयार व्हायला लागली आणि तुम्हीच तयार करून द्यायला लागलात. बोर्डाचे गुन्हे, रॅली काढणी गुन्हे असले गुन्हे सुरू आहेत.
पोलिसांची यंत्रणा कमी केली. आपली नाही का गाड्या निघाल्यावर पहिल्यांदी 2-4 बांधवांच्या गाड्या समोर असायच्या ट्रॉफिक काढायला किंवा अडचण येऊ नये म्हणून. वरून आदेश द्यायला लावले सगळ्या SP साहेबांना. खालच्या पोलिसांचा याच्यात काहीच दोष नाही. हे सगळं लफडं वरून आहे. काय गरज नाही म्हणले गाड्या ठेवायची. आणि आम्ही का म्हणलं ठेवा, एका दिवशी दाखवा, या दिवशी पोलिसांचा आम्हाला बंदोबस्त राहू द्या म्हणून सांगितलंय. माझे मराठे माझं संरक्षण करायला खंबीर आहेत, समर्थ आहेत, त्यांच्या मनगटात दम आहे, काहीच गरज नाही. पण ते 2 किलोमीटर त्या तिकडे गाडी एक उभा राहती, 2 किलोमीटर ह्या इकडे येत. फक्त गेलाय का बघायला, पुढं गेलाय का, पुढं गेला की मागचं सांगतो हॅलो गेले. धाब्यावर हॉटेलवर लिंबा झाडाखाली गाड्या उभा, पुढं सांगत हॅलो. त्यातलेच मराठीचे अधिकारी मला फोन करून सांगतात आम्हाला लांब उभा राहायचं सांगितलं. मग मला नाही बघा खोटं बोलता, माझ्या पोटात नाही राहत काही. मी खापाखप सांगून होतो देवेंद्र फडणवीसने माझ्यावर रचलेला डाव. त्याच्या जवळच्या माणसानं सांगितलं म्हणजे त्याला देव म्हणतोय देव. तरी तो म्हणला मही पाटील जात जागी झाली बा, तुम्ही जातीसाठी जीवाचं रान करायला लागला, याने डाव राचला, मला सहनच व्हायला, मी तुम्हाला सांगूनच टाकतो. तसंच आहे, कारण त्यांनी लोक पैशानं जिंकलेत, मी विश्वासानं जिंकलेत. माझे जात माझ्या बाजूला बोलते. मग ते पोलिस मागं पुढे राहते. त्याचा डाव काय त्यांचा तुम्हाला माहिती आहे का? भाजपाच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर पोलिस लांब लांब ठेवून हल्ला घडवून आणायचा आणि मग सांगायचं त्या टायमाला पोलिसच नव्हते. त्या भाजपाचा कार्यकर्ता कोण आहे ना, देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेला महाराष्ट्रभर, त्याला म्हणा फक्त तू माझ्या गाडीच्या पुढे, मग सांगतो तुला मी काय डाव रचतो. स्वतःला गृहमंत्री संभाजीनगरला बी महिला पाठवल्या, महिलाच्या आडून लपवतोय. तो गिरीश महाजनचे कार्यकर्ते पाठवले. अरे 5 मिनिटाच्या आत आमच्या महिला धावूनच वर आल्या 7व्या मजल्यावर, आणि नुसत्या माग असं उभं राहिलं तरी यांची बोलतीच बंद पडली. काय चाळे करतो देवेंद्र फडणवीस. आणि ती गिरीश महाजन एक डबड दे कुठून आणलंय ते टंबरेल भंगार क्वालिटीचं. आलं चालं अंतरवालीला बोलतोय, बसायचं कायद्याच्या पदावर. स्वतः पालकत्व स्वीकारायचं राज्याचं, कायद्याची शपथ घेऊन आला. आणि काय बोलतोय मीडियात, त्या जरांगे पाटलांचे आम्ही खूप लाड केली. काय लाड केले तो काय कॉफी पाहिजे मला एखादी बार. तो काय लाड केले का, पाळणा दिलाय तुम्हाला, पाळणा धोका देतो का? तो काय लाड केले, 5 रुपयाचा बेल्ट घालीत होते जत्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी वडीत चलवतो माणसात गाच पाण्या सगळ्या दुनियाचा. मला काय हाल शिकतो रे, आमचेच पोहे खाऊन गेला अंतरवालीतले, तो आता हातातले निघले का? 20 रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला. आमच्यासाठी 20 रुपये महत्वाचे आहेत, आमचे घामाचे पैसे आहेत, तुझ्यासारखे लोकांच्या जीवावर कमावलेले नाहीत. गप्पा ठोकू नको ग, माझ्या नादी लागू नको ना, तो सगळं गप्पा बाहेर काढी. तू बाकीच्यांच्या नादी लागायचं माझ्या नाही. मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला तयार आहे, मरायला फिरायला मी भेट नाही. माझ्या संघ उलट डोकं लावायचं अजिबात नाही. त्याच्याच मतदारसंघाचे जामनेरचे लोक माझ्याकडे यायला लागले जात. ते म्हणतात आम्ही मराठी कुणबी आहेत, पण मराठी झाली जात जागी माझ्या मराठ्यांच्या तिथल्या सुद्धा. ते म्हणले आम्हाला तुम्हाला बोलायला जिवारी लागलं, किमान तुम्ही आपली जात एकत्र केली आणि न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण समाजाला मिळवून दिलं म्हणून आम्ही खुश आहेत तुमच्यावरती. सांगा याचं काय करायचं. आता 34% विरोधात गेल्यावर आता तांगा झाला ना पलटी, बस बराचशी खातीत. मग आता माझा तिकडं संबंध नसताना आहे, तिकडला सगळा समाज खवळलाय. आता याला काही नादी लागायची गरज आहे का? मी याला काही बोललो का? काहीच नाही. आणि मग कशाला बोलला तो मधी? मी बोलणारा सोडित नाही, मी मराठ्याचे सोडित नाही, तर तुमचा विषयच नाही, जात मायापाशी नाहीच. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच, त्याला सुट्टीच नाही. कारण मी माझ्या जातीवर प्रेम करतो. मी माझी जात, माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मला गर्व आहे माझ्या जातीचा. माझी जात खूप दशकानंतर एकत्र आली, मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या जातीत. माझी जबाबदारी या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळवून देण्याची. मी नाही फुटू शकत तुम्हाला, आणि त्यांची तीच अडचण आहे नेमकी. मी त्यांना फुटतही नाही आणि मॅनेजर होत नाही. कारण पैशाचं मला पैसे नको,
मला पद पण नको, मला दोन्ही नाही पाहिजे. मी इतका नशीबवान आहे की माझी संपत्तीच हे माझं मायबाप समाज हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. मला काय गरज नाही कोणाच्या पदाची आणि कशाची. मी भेट नाही यांना काय करायचं करू द्या. यांना काय संरक्षण हटवायचं, काय करायचं, कोणचा हल्ला करायचा, गाव तिथं मराठा आहे माझा. नुसती काडी वाजलेली कळू दे म्हणा. 2 घंट्याच्या आत 10 लाख मराठ्यांनी याडा घातला पाहिजे. 10 लाख मराठ्यांनी. तो फक्त हल्ला घडून आणून दाखव म्हणा. त्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. एकीकडून SIT, दुसरीकडून भाजपच्या कार्यकर्त्याकडून हल्ला घडून आणा, कारण त्याला माझा बळी घ्यायचा. का तर मी मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे. त्याचं म्हणणं आहे निष्ठावान तर फोडणं खूप अवघड आहे. आणि ह्यो जर असाच राहिला तर यांनी जातीला आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळून दिले. आपल्याला आरक्षण ओबीसीतूनच द्यावं लागत नाही तर आपलं काही खरं नाही. म्हणून मी सांगतो अरे देवेंद्र फडणवीस साहेब मी मरायला नसतो भेट. मी जर मरायला भेट असतो ना तर दवाखान्यात बसलो असतो लपून. दवाखान्यात लपून बसलो असतो लपून. जर पोलीस अटक करायला यायचं म्हणलं ना, या आमदारांमंत्री तुम्ही टीव्हीला बघत असता, छातीत कळ निघाले म्हणतात लगेच. अटक करायला आली की लगेच म्हणतो मग BP वाढा, मला दवाखान्यात घेऊन जा. कारण अटक करते ना, दवाखान्यात गेलो अटक नाही करता येत. हे बेगडी सगळ्यात जुन्याचे खाल्लेले आमदार मंत्री तिकडून पोलिस निघाले इकडं लगेच म्हणतात माझ्या पोटात कळ निघाली. या लगेच बांब गोळा घालायचा, टंगडं मोडून टाकलं पाहिजे उलट पालट करून. लगेच दवाखान्यात ऍडमिट होतो अटक नाही व्हावं. मी पहिलाच संभाजीनगरला होतो हॉस्पिटलला. माझ्या हाताला सलाईन लावलेली होती आणि मला माहित होतं अगोदर SIT नेमली. मग मी किती शाळा करायला सोपं होतं मला. डॉक्टरला म्हणलं असतं भाऊ हे काढ आता 7-8 सलाईन कोचेव आणि कोमात गेला म्हण. मी भेट असतो तर म्हणलं असतं ना. मला SIT नेमलेलं माहीत झालं की मी सलाईन तोडून टाकली. त्याला म्हणलं काढी सलाईन तुझी, मला अंतरवाली जायचं, मला बघू ती SIT कसली असती. कारण मी मेंढा नाही ना, खणखणीत आहे. तुमचेच मंत्री गुतितो 7-8 बघा गुतितो का नाही ते SIT. त्यानेच मला फोन केले सगळ्यात जास्त मला त्यांनीच फोन केलेले बेजार बी केले. मी सगळ्या रेकॉर्डिंग देत असतो व्हायरल करून मग. आणि मराठ्यालाच देत असतो. मराठ्यांनो तुम्हाला आणखीन एक काम आहे दुसरं. सोशल मीडिया हातात घ्या. कमी जास्त दाखवलं जाईल, तुम्हाला माहिती मिळेल नाही मिळेल, सरकार कोणाकोणावर दबाव आणताय माहीत नाही. सोशल मीडिया सुद्धा हातात राहू द्या. आपल्या मराठा बांधवांना कुठं कार्यक्रम आहेत, पुढची दिशा काय आहे, शांततेत आंदोलनाची दिशा कशी आहे, आपण सुद्धा सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलवरती पाठवत जा. मराठा समाजाचे घराणे यायला लागलेत, इकडं दिसत नाही तिकडं दिसत नाही. कारण त्यामुळं आपल्याला त्यांच्यापर्यंत आपले सगळे अपडेट पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. कुठं कार्यक्रम आहेत, आंदोलनाची दिशा काय, आरक्षणाची दिशा काय, सरकार काय करतंय काय नाही. सोशल मीडिया फक्त माहितीसाठी, अफवासाठी फेफवासाठी नाही, कुठं नाही भानगडी नाही. आपल्याला जाळ पुढे उद्रेक जमत नाही. पहिल्या दिवसापासून आपलं तेच सांगणं, तेव्हा आपला कार्यकर्ता किंवा मराठ्यांचा आंदोलक नाही. शांततेत आंदोलन करायचं. शांततेच्या आंदोलनात मराठ्याला आरक्षण मिळून दिलं की नाही दिलं, आणि राहिलेलं बी शांततेच्या आंदोलनात मिळून देणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. बाकीचं यांच्याकडे सगळं मी बघतो, त्याची काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्ही एकजूट राहा. तुम्हाला जाता जाता माझी विनंती, तुम्ही सगळे एकजूट राहा. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. कितीही यांना एक होऊ द्या, हटायचं नाही म्हणजे नाही. काहीही करू द्या. यांनी मला अटक करू द्या, अहवाल बनवू द्या. यासाठी नियुक्त झाली. अहवाल तिच्या अगोदर 8 दिवस झालेला आहे. मी तुम्हाला हे कधी सांगितलेला माहिती आहे का? मुंबईला आपली ज्यावेळेस रॅली चालली होती मोर्चा, त्यावेळेस सांगितलं होतं माझ्यावर ट्रॅप रचलाय. म्हणजे ही 2 महिन्यापासूनची तयारी सुरू आहे मला अटक करायची. कारण मराठ्यांच्या बाजूनं गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी काम करतोय. यांनी हे बंद केलं पाहिजे म्हणून. तुम्हाला माझा शब्द आहे आजच, तुम्ही फक्त एकजूट राहा. तुमच्या पाठबळावर आणि आशीर्वादाच्या जीवावर मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय. मला तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची गरज आहे. एकजुटीनं पाठीशी उभा राहा. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी शांत बसत नाही. यांनी कितीही ताकद लावू द्या, मी आता हटत नाही.
यांनी मला जेलमध्ये टाकलं आणि मी जेलमध्ये सडलो तरीही माग हटणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही. माझा जाता जाता शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरीही मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय आणि तुमचे लेकर मोठे केल्याशिवाय एक इंचही मी माग हटणार नाही, शब्द तुम्हाला देतो. तुम्ही फक्त एकजूट राहा, गावाची गावं जागे करा. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एक संधी. तुमचा आमचा शत्रुत्व नाही, राजकारण माझा मार्ग नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी तात्काळ द्या. 5-6 विषय जे ठरले ते तातडीने करा. मला राजकारणाचं घेणं देणं नाही, माझ्या समाजाला सुद्धा नाही. माझ्या समाजाचं एकच म्हणणं आहे, आमच्या लेकरासाठी पिढ्यांना पार टिकणारं ओबीसीला आरक्षण द्या. तुम्ही आमचं आरक्षण द्या.